हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही? तर मी आज इथे तुम्हाला वॅक्स सांगणार आहे. वॅक्स कसं करायचं, कोणते कोणते साहित्य लागणार आहे, कोणत्या अँगलनी काढायचं, ते सगळे मी सांगणार आहे. तर बघा, इथे मी वॅक्स पॉट घेतलेला आहे. वॅक्स पॉट मी चालू केलेला आहे आणि ते हनी वॅक्स करत आहे मी. हनी गोल्ड वॅक्स. तर हनी गोल्ड वॅक्स हे मी काढून घेत आहे स्पॅच्युलाच्या सहाय्याने. बघा, काढत असताना इकडे तिकडे सांडू नये याच्यासाठी मी राऊंड झुंबत मी काढत आहे, जेणेकरून ते खाली सांडलं नाही पाहिजे. खाली सांडलं तर काय होणार, सगळं चिकट प्लेन्स वगैरे जे काही आहे ते चिकट होऊन जाणार. तर यासाठी लागणारे साहित्य आहे वॅक्स स्ट्रिप्स, स्पंज, बाउल्समध्ये एका पाणी घ्यायचं थंड, आणि वॅक्स पॉट आणि हनी वॅक्स, आणि स्पॅच्युला लागणार आहे तुम्हाला. स्पॅच्युलासोबत पुन्हा तुम्हाला लागणार आहे पावडर हाताला लावायसाठी. तर इथे मी तुम्हाला किती हवा आहे तेवढं तुम्ही वॅक्स काढून घ्यायचं आहे. मला इथे हाताला करायचं होतं, तर मी यांच्या हातासाठी, अंडरआर्मसाठी वगैरे करायचं होतं, तेवढंच मी इथे वॅक्स काढून घेत आहे. आणि नंतर काढून झाल्यानंतर लगेच त्याला झाकण लावून व्यवस्थित ठेवून द्यायचं. वॅक्समध्ये पाणी गेला नाही पाहिजे. जर पाणी का गेला तर वॅक्स आपला हा खराब होण्याचे चान्सेस होतो. ठीक आहे. इथे पुन्हा एक आहे जे वॅक्स झाल्यानंतर रागाचं डिटॅन पॅक आहे. तो ज्यांना करायचं असेल तो करू शकते, किंवा ते फीज देत असतील तरच ते आपण करून द्यायचं, नाहीतर नाही, कारण की त्याचे हे वेगळे चार्जेस लागतात डिटॅनचे. तर हिला नाही करायचं होतं, पण तिला बघायचं होतं की कसं आहे, काय आहे. तर मग मी तिला दाखवलं की या पद्धतीमध्ये डिटॅन असतो. ते तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. ज्यांच्या हातावर खूप जास्त टॅन बसलेला असतो ते हे करत असतात डिटॅनिंग. जसं की आता आपण वॅक्स तर करतो, वॅक्स करता करता आपल्या हाताचा टॅन पण निघतो आणि हेअर पण रिमूव्ह होतात. पण हे जे डिटॅनिंग जे आहे, डिटॅनिंग केल्याने काय होतो, आपले हात सॉफ्ट पण येतात आणि येणारे जे हेअर्स जे आहेत ते पण अगदी सॉफ्ट पद्धतीने आणि व्हाईटनेस होणार आपले हँड. तर बघा, इथे मी सुरुवात करत आहे. पावडर लावली आहे सर्वात आधी मी स्पंजनी पूर्ण हाताला लावून घेतलेली आहे पावडर. नंतर गरम झालेला वॅक्स असते, तर गरम बघून घ्यायचं. खूप जास्त जर गरम असेल तर नाही लावायचं, थोडं थंड होऊ द्यायचं. आणि हेअरची पोझिशन बघून आपल्याला वॅक्स अप्लाय करायचा आहे. कोणाच्या हाताचे हेअर जे आहे ते उभ्या साईडने असतात, तर कोणाच्या हाताचे जे हेअर आहेत ते खालच्या दिशेने असतात. तर आपल्याला ज्या दिशेने हेअर असेल त्याच्या अपोजिट दिशेने आपल्याला वॅक्स लावत आणायचं आहे, आणि त्याच्या अपोजिट दिशेने आपल्याला वॅक्स स्ट्रिप्स खिचून काढायची आहे. खिचून काढत असताना बघा, या पद्धतीमध्ये मी जशी पकडून ठेवली आहे खालून हाताला टाईट, तसं पकडून ठेवायचं आणि मग वॅक्स स्ट्रिप्स ओढायची. याच्याने काय होणार की दाणे कमी येणार, दाणे हाताला येणार नाही, कारण की जे लूज स्किन असते ती लूज होणार नाही, कारण की आपण टाईट पकडलेला असतो, तर ती टाईट स्किनच राहणार. जेणेकरून दाणे वगैरे पडले नाही पाहिजे याच्यासाठी आपण टाईट पकडलं असतो त्यांच्या हाताला, आणि थोडं फास्टमध्ये स्ट्रिप्स खिचायची असते. फास्टमध्ये नाही खिचली तर काय होते, हलक्या हाताने असं हलकंच खिचलं ना तर ते स्ट्रिप पण नाही निघणार आणि तिला त्रास पण होणार क्लायंटला. तर आपल्या तिच्या हाताला पकडून ठेवायचं आणि आपल्या हाताने खिचून काढायचं. स्ट्रिप्सला खिचून काढत असताना त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, छान पद्धतीत प्रेस करून घ्यायचं आहे. बघा, मी जशी प्रेस करत आहे त्या पद्धतीमध्ये प्रेस करून घ्यायचं आहे, आणि थोडे थोडे हेअर्स किंवा थोडे थोडे स्ट्रिप्स लावून आपण ते हेअर रिमूव्ह करून घ्यायचं आहे. जेणेकरून एका वेळेस काढला तर कसं होणार, केस तुटण्याचे चान्सेस राहतात आणि तिला त्रास पण होण्याचा चान्सेस असतो. तर थोडे थोड्या पार्ट्सला वॅक्स लावून ते काढायचे असते.
ज्या ठिकाणावरून जास्त तुम्हाला डार्कनेस वाटते तर त्या ठिकाणी तुम्ही 2दा 3दा करू शकता. पण ज्याची स्किन जर एकदम रेडनेस असेल है ना, सेन्सिटिव्ह स्किन असेल, त्या स्किनला डबल वॅक्स करता येणार नाही, कारण की ती स्किन खूप नाजूक असते. त्याच्याने काय होतं, रक्त गोठल्यासारखे आपल्याला दिसून येतात. त्याच्यामुळे त्या स्किनवर डबल करता येत नाही. तर आपल्याला एकच वेळा निघतील केस, या पद्धतीमध्ये आपल्याला वॅक्स लावून ते प्रोसिजर करायची आहे. तर बघा आता इथे तिच्या कोहनीला खूप जास्त ब्लॅक आहे, तर मी इथे त्याच जागी तिला मी रिमूव्ह करून देणार आहे. डार्कनेस निघाला पाहिजे याच्यासाठी मी डबल पट्टी लावणार आहे, जेणेकरून तिचा जो डार्कनेस आहे थोडाफार तरी कमी व्हावं याच्यासाठी. आणि वॅक्स करत असताना सुरुवात आपण वरूनच करायची असते. जे शोल्डर आहे, शोल्डरवरून आपण खाली फिंगर्सकडे करत आणायची आहे. कोणी कोणी करतात जे फिंगर्सकडनं आपण वर शोल्डरकडे जातो करत, पण ते चुकीचं वाटते मला. कारण काय आहे, आपण जे फिंगर्सकडनं करत गेलं तर सगळं हात चिकट होऊन जातो आणि तिला पण इरिटेट होणार आणि आपल्याला पण इरिटेट होणार. केव्हा काय होतं मग अशा वेळेस खूप चिकट होतो आणि स्वेटिंग सुटण्याचे चान्सेस जास्त असते आणि त्यांना मग स्वेटिंग आल्यानंतर कसं फिसलतो हात, बरोबर होत नाही वॅक्स. म्हणून आपण सुरुवात शोल्डरपासूनच करायची. बघा ती मला म्हणत होती की वाव किती छान टॅन पण निघत आहे. खूप दिवसांनी तिने केलेलं नव्हतं वॅक्स, तर ती आज खूप दिवसानंतर आली आणि वॅक्स करत आहे. आणि तिला पण बरं वाटत होतं, तिला त्रास नाही होत होता जे की मी करत होती. तर ती मला व्हिडिओ पण दाखवत होती माझ्या चॅनलवरचे, मी बघते म्हणून तुम्ही पण बघत जा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा माझी व्हिडिओ, आणि बघत पण जा. तुम्हाला खूप फायदा होणार की जे माझी व्हिडिओ त्या व्हिडिओपासून तुम्हाला काही हेल्प होईल, तर नक्कीच बघा. नवीन आयडिया आहेत माझ्या व्हिडिओमध्ये, हेअरस्टाईल आहेत, मेकअपचे आयडिया आहेत, तुम्ही नक्कीच बघा. आता हे जे हाताच्या मागचे जे केस आहे, कोणीकडील जे केस आहेत ते वरच्या दिशेने आहेत, तर मी खालून वर लावत नेत आहे, है ना. बघा या व्हिडिओमध्ये, आणि खालून वर लावत न्यायचं आहे आणि वरून खाली खिचायचं आहे, म्हणजे अपोजिट दिशेमध्ये आपल्याला ते काम करून घ्यायचं आहे. हळू खिचलं तर पट्टी निघणार नाही, जसं की मी आत्ता केलं होतं हळू खिचण्याचा प्रयत्न, पण पट्टी निघणार नाही आणि क्लायंटला पण खूप जास्त त्रास होण्याचे चान्सेस राहतात त्यावेळेस. त्याच्यामुळे फास्टमध्ये खिचायची आहे. हाताचे जे हेअर आहेत, कोणते सरळ असतात, कोणते उलटे असतात, आडेतेडे दिशेने असतात, तर त्या पद्धतीने आपल्याला ते वॅक्स करून घ्यायचे आहे. मी कोणीवरून बघा डबल काढत आहे, कारण की तिची कोणी आहे ना ती खूप डार्क झालेली होती. त्याच्यामुळे तीच म्हणाली की ताई मला हे थोडं जास्त केलं तरी चालेल. अशा पद्धतीमध्ये आपले वॅक्स करून घ्यायचं आहे. बघा तुम्ही की कोणत्या अँगलने मी काढत आहे हेअर.
आणि त्या हाताचा आणि ह्या हाताचा डिफरन्स पण बघू शकता तुम्ही. केव्हा केव्हा काय होते, केस खूप अकडू असतात, जे की निघण्याचा प्रयत्न पण नाही, म्हणजे निघत नाही. ते आपण खूप प्रयत्न केला तरीही ते निघत नाही. तर मग काय करायचं, शेवटी आपण जे आयब्रो धागा असतो ना, थ्रेड धागा, तर त्याच्याने ते काढून घ्यायचं. थोडं पावडर लावायचं त्या ठिकाणी आणि त्याच्याने ते काढून घ्यायचं. जे फिंगर्सचे असतात, फिंगर्सला बघा असतात हेअर, ते पूर्णपणे निघत नाही. तर मग आपल्याला आयब्रो धाग्याने काढावं लागतो. म्हटलं तिला एकदा चेक करून घे, कुठे असतील तर मला सांग. तिने चेक पण केली, काही वाटलं नाही तिला, छान वाटलं उलट. मग स्पंजच्या साहाय्याने एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यात स्पंज टाकायचं आणि नंतर त्या स्पंजने आपण तिचे हात क्लीन करून घ्यायचे. लगेच क्लीन करायचं आहे, नंतर दुसरा हात करायचा आहे. लगेच क्लीन नाही केलं तर काय होणार, तो पण हात चिकट, हा पण हात चिकट, तर तिला खूप इरिटेट होणार आणि चिकट चिकट हे चांगलं नसतं आणि ते रिलॅक्स राहणार पण नाही. त्याच्यामुळे लगेच क्लीन करून द्यायचं आणि वॉश झाल्यानंतर मग काय करायचं, छान कोरड्या टॉवेलनी पुसून घ्यायचं आणि नंतर मग दुसऱ्या हाताला तुम्ही करू शकता. खूप जास्त गरम वॅक्स लावायचं नाही आणि क्लायंटच्या ड्रेसवर वॅक्स सांडू नये याच्यासाठी टॉवेल किंवा ॲप्रन तुम्ही ठेवू शकता. तर मी या ठिकाणी टॉवेल ठेवलेला आहे. तर दुसऱ्या हाताला पण सुद्धा मी बघा पावडर लावून घेतलेली आहे. पावडर लावल्यानंतर शोल्डरपासून खाली मी वॅक्स लावत आणत आहे, कारण की तिच्या हेअरची जे हेअर्स आहेत तिचे उतरत्या दिशेने आहेत. तर बघा उतरत्या दिशेनेच लावत आहे आणि नंतर जी पट्टी आहे ते उलट्या दिशेने लावायची. उलटी म्हणजेच पट्टी अशी खालून वर खिचायची आहे, वरून खाली नाही तर खालून वर खिचायची आहे. बघा या पद्धतीमध्ये. याच्यामध्ये वॅक्समध्ये रिका वॅक्स पण येतो, व्हाईट चॉकलेट वॅक्स पण येतो, पण ते वॅक्स थोडे हेवी असतात. हेवी म्हणजे कॉस्टली असतात, त्याचे रेट जास्त असते. तर याचे रेट कमी आहे थोडे आणि ही नेहमीच करत असते, तर त्याच्यामुळे मग हिने पण हाच वॅक्स निघते, जो की मी आता वापरलेला आहे, हनी गोल्ड वॅक्स. आपण वॅक्स करत असताना जे स्ट्रीप असते ना, ते स्ट्रिप्स एका साईडनी प्लेन असते, तर एका साईडनी गड्डे गड्डे असल्यासारखी असते. तर जे खरपूस असते, जे आता मी म्हटली की गड्डे गड्डे असते, ते थोडी खरपूस असते. तर खरपूसवाल्या साईडनी एवढी खरपूस नसतो, पण सॉफ्टच असतो, पण त्याच साईडनी आपल्याला वॅक्स स्ट्रिप्स लावायची आहे.
प्लेन साईडनी वॅक्स स्ट्रिप्स लावू नये. त्याच्याने जे आपले हेअर्स आहेत हँडचे ते पूर्णपणे निघणार नाही. वॅक्स केलं की लगेच त्याला फोल्ड करत जायचं आणि पुन्हा तीच पट्टी वापरत जायचं. वॅक्स केलं चिकट झाली की ती पट्टी फोल्ड करून घ्यायची आणि समोर वॅक्स करत जायचं त्याच पट्टीने. जर तुम्हाला पुन्हा कोणते नवीन व्हिडिओ बघायचे असेल जसं की क्लीनअप आहे, फेशियल आहे, तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी ते पण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सांगणार किंवा नक्कीच सेंड करणार. मी व्हिडिओज नक्की टाकणार. फक्त तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला कमेंट्स करा की तुम्हाला काय पुन्हा वॅक्स पाहिजे आहे, हनी वॅक्स पाहिजे. आता तर हा हनी वॅक्स झाला, पण तुम्हाला व्हाईट चॉकलेट वॅक्स बघायचा असेल तर नक्कीच कमेंट्स करा. आणि हा आताचा वॅक्स कसा झाला तुम्हाला समजलं का? काय काय प्रोसिजर आहे किंवा तुम्हाला काय काय साहित्य लागत आहेत ते नक्कीच कळवा मला. आणि समजलं नसेल तर नक्कीच मला कमेंट्स करा. मी तुमच्या कमेंट्सचं आन्सर नक्कीच देणार. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा आणि शेअर करा. बघा, वॅक्स करताना तुम्हाला थोडाफार तर त्रास होणारच. असं नाही की आपण कोणतीही गोष्ट करायला गेलो तर त्रास होत नाही असं नाही आहे. जसं की आता आपण आयब्रो करतो तर आयब्रो करतानाही आपल्याला त्रास होतोच, तसंच वॅक्स करतानाही आपल्याला त्रास होतोच, थोडाफार होतो. पण वॅक्स केल्यानंतरही आपल्याला रिलॅक्स फील होतो. आपले हात असं वाटतो की कोणत्या जाड्यातून निघाले है ना. थोडे जरी केस आले तर आपल्याला इरिटेट होतात. तर मग जेवढे हात आपले क्लीन राहणार तेवढे खूप आपल्याला चांगलं वाटणार. सॉफ्ट वाटतो, आपले साता आपल्याला सॉफ्ट वाटतो आणि चांगलं फील होते. हलका मन होतो, हलकं वाटते, आपले हात आपल्याला हलके वाटतात. तर वॅक्स नक्कीच करत राहा आणि स्वतःला चांगलं दिसण्यासाठी हे आपल्याला वॅक्स करावाच लागतो. चांगलं दिसण्यासाठी सोबतच आपल्याला पण रिलॅक्स फील होतो याच्याने. नक्कीच ज्यांनी नसेल केलं त्यांनी करून पहा. आपल्या हाताचे जे हेअर आहे त्याची बाजू बघून, साईज बघून, कोणत्या दिशेने आहे त्या पद्धतीने आपल्याला हेअर्स बघून आपल्याला वॅक्स लावावं लागेल आणि त्याच पद्धतीने आपल्याला मग त्याच्या अपोजिट दिशेने लावून आपल्याला त्याचे हेअर रिमूव्ह करावं लागेल. शक्यतो तर जास्तीत जास्त जे कोणीकडील भाग आहे ते त्या हँडचे केस आहेत, हेअर आहेत ते उतरत्या दिशेने असतात. तर समोरून बघितले तर तुम्हाला उलटे दिसणार.
तर त्याच पद्धतीने आपल्याला वॅक्स स्ट्रिप्स लावून घ्यायचे आहे आणि हेअर रिमूव्ह करून घ्यायचे आहे. त्या पद्धतीमध्ये आपल्याला पूर्ण वॅक्स करून घ्यायचं आहे. वॅक्स झालं की पुन्हा तिला चेक कर म्हणायचं आहे. असं नाही की झालं आपण बघितलं म्हणजे झालं, पण तिला पण थोडं बघू द्यायचं की पूर्णपणे झाले की नाही. तर ती सांगणार, तिला वाटत असेल की नाही बा पूर्ण झाले तर मग ठीक आहे, आपण मग तिचे हात वॉश करून द्यायचे, छान क्लीन करून द्यायचे आणि मग नंतर लास्टला जेल लावून द्यायचं. जेल किंवा तुम्ही मॉइश्चरायझर क्रीम पण लावून देऊ शकता. यामध्ये मी लावून दिलेले आहे, तिला जेल लावून दिलेला आहे. तर हा वॅक्स इथेच कंप्लीट होतो. तर चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.